श्री स्वामी समर्थ. मिथुन राशी 1 ते 31 डिसेंबर मासिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत मिथुन राशीच्या व्यक्तींना डिसेंबर महिना कसा जाणार. या महिन्यात तुम्हाला नशिबाची साथ लाभेल का? आर्थिक स्थितीत वाढ होईल का? तुमचे आरोग्य कसे राहील? प्रेम आणि करिअरमध्ये कोणत्या नवीन गोष्टी घडतील? डिसेंबर महिना मिथुन राशीच्या व्यक्तींना काय नवीन घेऊन येत आहे? चला तर मग सविस्तर जाणून घेऊ मिथुन राशीचे मासिक राशी भविष्य. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. मिथुन राशीच्या व्यक्तींना डिसेंबर हा महिना नव्या संधींचा आणि नव्या आशांची सुरुवात घेऊन येणारा असेल. तुम्ही वर्षभरात घेतलेले अनुभव तुम्हाला अधिक प्रगल्भ, विचारशील आणि सांभाळून चालणारे बनवतील. या महिन्यात तुमच्या प्रतिभेला आणि बुद्धिमत्तेला योग्य दिशा मिळू शकते. तुमची निर्णय क्षमता, प्रवास, ज्ञान आणि संवाद या महिन्यात सकारात्मक भूमिका बजावतील. तुमच्या मनातील द्विधा विचार आणि अनिश्चितता कमी होईल. महिन्याच्या सुरुवातीला थोडा ताण असेल, पण महिन्याच्या मध्यानंतर परिस्थिती तुमच्या बाजूने असेल. या महिन्यात तुम्हाला काही नव्याने निर्णय घेण्याची, आर्थिक स्थितीत स्थिरता आणण्याची आणि नातेसंबंध मजबूत करण्याची संधी मिळेल. करिअर व व्यवसाय. मिथुन राशीच्या व्यक्तींना या महिन्यात नोकरीत प्रमोशन मिळू शकते. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी गैरसमज दूर करण्याची संधी मिळेल. मुलाखत किंवा सरकारी कामात सकारात्मक बातमी मिळू शकते. नोकरी बदलू इच्छित असणाऱ्यांना महिना खूप चांगला आहे. कार्यक्षेत्रात नवीन जबाबदाऱ्या, नवीन प्रकल्प मिळू शकतात. वरिष्ठ तुमच्यावर विश्वास दाखवतील. तुमच्या कामाची पद्धत, वेग आणि संवाद कौशल्य त्यांना प्रभावित करेल. तसेच व्यावसायिकांना हा महिना उत्तम प्रगतीचा असेल. या महिन्यात व्यवसायाचा विस्तार आणि वाढ होऊ शकते. तुमचे नवीन संपर्क होऊ शकतात. तसेच जे शिक्षण, मार्केटिंग, ऑनलाईन व्यवसाय, मीडिया, लिखाण, सेल्स किंवा कम्युनिकेशन या क्षेत्रात आहेत त्यांना उत्तम प्रगती साधता येईल. आर्थिक स्थिती. मिथुन राशीच्या व्यक्तींची आर्थिक बाजू या महिन्यात चांगली असेल. तुम्ही या महिन्यात प्रॉपर्टी, वाहन किंवा मोठी वस्तू खरेदी करण्यापूर्वी थोडा विचार करा. मित्रांना किंवा नातेवाईकांना कर्ज देताना सावध राहा. गुंतवणूक करताना घाई करू नका, कारण महिन्याच्या सुरुवातीला तुमचे खर्च जास्त वाढू शकतात. महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यानंतर तुमची पैशांची आवक वाढेल. अचानक पैसे मिळतील. जुन्या कामातून येणारी रक्कम मिळू शकते. आर्थिक लाभ वाढेल. महिन्याच्या शेवटी आर्थिक निर्णय घेणे फायदेशीर ठरेल. आरोग्य. मिथुन राशीच्या व्यक्तींचे आरोग्य चांगले राहील, पण तुम्हाला अनियमित आहारामुळे त्रास होऊ शकतो. शारीरिक थकवा, डोकेदुखी, ताण असे किरकोळ आजार जाणवू शकतात. त्यामुळे खारट, तिखट आणि जंक फूड खाणे टाळा. झोप पूर्ण घ्या. नियमित व्यायाम सुरू करा. पाण्याचे प्रमाण वाढवा. जुने विचार, नकारात्मकता आणि तणाव कमी करण्याचा प्रयत्न करा. यामुळे मन हलके होईल. कौटुंबिक जीवन. मिथुन राशीच्या कुटुंबातील वातावरणात एकोपा, आनंद आणि समज टिकून राहील. नातेवाईकांशी नातेसंबंध सुधारतील. या महिन्यात तुम्ही घर बदलणे किंवा नूतनीकरण करू शकाल. घरात नवीन वस्तूंची खरेदी कराल. घरातील वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद मिळतील. लहानांसोबत वेळ घालवल्याने मन प्रसन्न राहील. घरात एखाद्या कार्यामुळे वातावरणातील उत्साह वाढेल. शिक्षण. मिथुन राशीच्या विद्यार्थ्यांना या महिन्यात थोडी मेहनत घ्यावी लागेल. तसेच आपले मन विचलित होऊ देऊ नका. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना योग्य मार्गदर्शन आणि मदत मिळेल. तुम्हाला अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे लागेल. यासाठी ध्यानधारणा करणे आवश्यक आहे. उच्च शिक्षण घेणाऱ्यांना सकारात्मक वार्ता मिळतील. तसेच डिझायनिंग, तंत्रज्ञान, UPSC, MBA या क्षेत्रातील विद्यार्थ्यांना चांगला फायदा मिळेल. प्रेम आणि वैवाहिक जीवन.
मिथुन राशीच्या प्रेमी जोड्यांना या महिन्यात थोडे सावध राहावे लागेल. तुमच्या नात्यात काही गैरसमज होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जोडीदाराशी संयमाने संवाद साधा. एकमेकांच्या गरजा समजून घेण्याचा प्रयत्न करा. यामुळे नात्यातील ताण व गैरसमज कमी होण्यास मदत होईल. मिथुन राशीच्या अविवाहितांना नवीन ओळखी किंवा मैत्रीतून भावनिक जोडणी होऊ शकते. तुम्हाला या महिन्यात जोडीदार मिळण्याची शक्यता आहे. तसेच वैवाहिक जीवनात पती पत्नीमधील विश्वास आणि संवाद वाढेल. तुम्हाला जोडीदाराची साथ आणि आधार लाभेल. तुमच्या वैवाहिक जीवनात एखादा छोटासा प्रसंग आनंदाचे क्षण घेऊन येईल. एकूण मिथुन राशीच्या व्यक्तींना 2025चा डिसेंबर महिना प्रगती, निर्णय आणि नवीन संधींचा असेल. या महिन्यात काही आव्हाने येतील, पण तुमची बुद्धिमत्ता, स्पष्टता आणि विचारशक्ती तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल. तुम्ही करिअरमध्ये आत्मविश्वास ठेवा, वैयक्तिक जीवनात संतुलन राखा आणि आर्थिक व्यवहार समजून घ्या. यामुळे महिना अधिक शुभ फलदायी ठरेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.